जनरली मी पाचवीचं मी घ्यायचं नाही असं ठरवलेलं, पण दोघा-तिघांचे मला कॉल आले की आपण घेऊया म्हणून. माझा उद्देश काय आहे की मी बघा 11वी-12वीच्या पण मार्गदर्शन करतो, मॅथ्सचं मार्गदर्शन करतो, 10वीच्या मार्गदर्शन करतो. पण क्लासेस असे नाहीये की जास्त करून. तर मला असा अनुभव येतोय की 10वीतली मुलं जे 100 पैकी 100 मार्क मिळवतात, ते सुद्धा पुढे जाऊन काय असतात त्यांची कन्सेप्ट तेवढे क्लिअर नसतात. त्याने अभ्यास कसा केलेला असतो की हा क्वेश्चन आणि हा त्याचा आन्सर. परीक्षेच्या दृष्टीने ते अभ्यास करत असतात. त्यामुळे आपण जर दुसरी परीक्षा कुठेतरी दिली त्याच्याशी रिलेटेड, तर ते त्याला जमत नाहीये. तर माझा असा उद्देश आहे की मॅथ्स आपण असं शिकायचं आहे की प्रश्न काय आहेत ते मला देणं घेणं माझं काही नाहीये. पण मी असा अभ्यास करणार आहे की प्रश्न कुठलाही विचारू दे मी त्याचा आन्सर करू शकणार. एवढ्यात माझा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मग माझा प्रयत्न काय असेल की आपण 5वीत असताना टार्गेट करत असतो स्कॉलरशिपच्या परीक्षेचा विचार करत असतो. पण स्कॉलरशिप हे टार्गेट न ठेवता मॅथ्स आपल्याला शिकायचंय. आणि ते कसं शिकायचंय की त्याची परफेक्ट कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. आणि कन्सेप्ट समजून घेतलं तर स्कॉलरशिप ही परीक्षा त्यांना काहीच वाटणार नाही. एकदम एकदम काय वाटणार आहे, सोपी वाटणार आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण काय करायचंय की समजा 5वीचा आज मी तुम्हाला एक सर्कल बद्दल सांगतोच आहे. ओके. तर एक चॅप्टर असा असा शिकायचा की त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना कितपण पुढे जाऊ शकतो. आता 5वीत आहे म्हणजे 5वीतच करायचं का नाही. तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, मुलांना 5वीत असताना आणि काय समजू शकतं किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे बघा, कांगारू मॅच वेगवेगळ्या प्रकारच्या हे दाखवलेल्या आहेत बघा. काय दाखवलं, इंटरनॅशनल हे पण दाखवलेले किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रावीण्य प्रज्ञा परीक्षा वगैरे घेतली जातात. ओके. त्याचा पण आपल्याला काय होतं, ऑटोमॅटिकली अभ्यास व्हायला पाहिजे. सेपरेट मला नाहीतर मला असे पण काही क्वेश्चन भेटले, स्कॉलरशिपसाठी 1 लाख कोर्स लावतात, IMO साठी वेगळा लावतात, तिसरा कोर्स प्रज्ञासाठी लावतात, गरज नाहीये. तर आपला असं असणार आहे की एक चॅप्टर घेतलाच की त्या चॅप्टर मधला संपूर्ण सिलेबस आपला पुरा करायचा आहे. आणि पुरा झाला की आपल्याला डेफिनेटली कुठलेही क्वेश्चन ते आपण काय करू शकतो, विचारले तर आपल्याला सांगता येईल. आणि तशा प्रकारची वृत्ती मुलामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. आता काय होतंय सांगा, ते कुठलं तरी स्कॉलरशिपचं पुस्तक आणतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत, तेवढी काय करायची, परफेक्ट करायची. त्यामुळे आपला प्रॉब्लेम निर्माण होतो. मुलं हुशार नाही अशातला भाग नाहीये. पण त्याचा दृष्टिकोन आपल्याला काय करायचं, बदलायचा आहे. जेणेकरून तुम्ही परीक्षेचा विचार करू नका. पहिल्यांदा काय करा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण परीक्षेचा काय करूया, विचार करूया. अशा प्रकारे झालं तर मी नक्की तुम्हाला सांगेन, की मॅथ्स हा असा पेपर आहे, की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशी कित्येक मुलं असतात. त्यांना मी सांगत असतो, उद्या मॅथ्सचा पेपर आहे ना, आज मजा करायची. पिक्चरला चला, मॅच बघा, काही करा. कारण मॅथ्स एकदा तुमच्या डोक्यात भरलं, की त्याची प्रॅक्टिसची गरज नाही. एवढ्या लेव्हलपर्यंत आपण काय करणार, प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही जर मला सहकार्य दिलं, तर याच मुलांना घेऊन मी काय करणार आहे, 5-6 वर्ष मी तुमच्यावर असणार. आणि डेफिनेटली मी सांगेन, की तुमचा मॅथ्स हा विषय नक्की त्यांना आवडू लागेल. त्याच्यामध्ये ते चांगला परफॉर्मन्स नक्कीच देशील. आपण परीक्षा ओरिएंटेड नसलो तरी परीक्षामध्ये ते काय करतील, चांगला हे मिळतील. आणि दुसरी गोष्ट, IMO ही शाळेमध्ये घेतली जाते. ती IMO काय सांगा, ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या याने घेतली जाते. पण भारत सरकारद्वारे जे IMO घेतली जाते, त्याचा पहिली स्टेज असते ती आयोगीय. भारत सरकार म्हणजे भारत सरकार घेत नाही IMO, ती इंटरनॅशनल लेव्हलला घेतं. ओके. त्याच्यासाठी भारतातर्फे 5 जण विद्यार्थी निवडले जातात. त्याच्यासाठी सुद्धा मी 2 वर्षापूर्वी प्रयत्न केलेला. पण मला सगळी मुलं अशी भेटली, की मॅथ्स आई वडील सांगायचे मॅथ्स त्यांचं चांगलं आहे. पण माझा अनुभव तो होता. त्यांचं बेसिकच परफेक्ट नव्हतं. त्यांनी मॅथ्समध्ये 90-95% मिळवले ना, की आपण म्हणतो की आपला मुलगा मॅथ्समध्ये काय परफेक्ट आहे. परफेक्ट नाही असं मी म्हणत नाही. काही असतील पण त्याला हे असू शकतात. पण त्यांचे परफेक्ट जर आपण काय केलं सांगा, कन्सेप्ट जर परफेक्ट केले, तरच आपण IMO म्हणजे मी म्हणतोय तो गव्हर्नमेंटचा आहे आपला. तर प्रायव्हेट मधले IMO नाही म्हणत मी. ती सुद्धा बेस्ट आहे. ओके. तर भारतातर्फे जे 5 मुलं सिलेक्ट केली जातात, त्याच्यामध्ये ह्या पुढच्या 5-6-7 वर्षामध्ये आपली मुलं असावी, असा माझा एक उद्देश होता आणि आहे, अजून माझा तो आहे. त्यामुळे मी काय करतो, की 5वीच्या मुलांना, बाकी मी कुठलं हे करत नाहीये, तर 5वीच्या मुलांना घेऊन मला पुढे जायचंय. 6वी मध्ये जायचंय, 7वी मध्ये आणि 8वी मध्ये आलं, की त्याने IMOची काय करायची, परीक्षा द्यायला चालू करायची. हा आपला एक उद्देश राहील. ओके. तर याच्यामध्ये आणि कुठल्या परीक्षा ह्या कंपल्सरी द्यायलाच पाहिजे असं गरज नाहीये. कारण काही ठिकाणी ते फी पण चांगली घेतात. म्हणजे किती 1,000 असते, 500 असते. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या ज्या परीक्षा आहेत ना, त्याचं सगळं बेसिक मी परफेक्ट करणार. पण परीक्षा ओरिएंटेड नाही. तर एखादा सिलेबस त्यांचा असेल, त्या सिलेबस आपण समजा सर्कल शिकतो. जर सर्कलशी रिलेटेड त्या क्वेश्चन ह्याच्यामध्ये कुठला सिलेबस त्याच्याशी रिलेटेड मी सगळं काय करणार आहे त्याच्यामध्ये कव्हर करणार. ओके. दुसरी गोष्ट काय करणार, तर आपण
दर आठवड्याला किमान 2 परीक्षा होणारच होत. ओके. आणि मी बघतोय की पहिल्यांदा परीक्षा देतात मुलं, नंतर देत नाही. तर तुमचा पालकांचा सुद्धा त्याच्यामध्ये रोल असणार आहे की परीक्षा दिली का, त्याच्यामध्ये काय परफॉर्मन्स मिळाला, हे पण तुम्ही काय करणार, चेक करणार आहे. कारण परीक्षेमध्ये आपण परीक्षा दिली की त्याचं आपल्याला कुठे चुकतं हे मुलाला समजायला पाहिजे. तर परीक्षा दिली म्हणजे मार्क्स बघितलं की संपलं का नाही, त्याच्यामधलं चुकलं ते त्याने माझ्याकडे घेऊन यायला पाहिजे, किंवा स्वतःच्या लेवलला शक्य असेल तर स्वतःच्या लेवलला ते काय करायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे बाबा हा माझा क्वेश्चन काय केलेला चुकलेला, पुढच्या वेळी मी ह्याच्यामध्ये काय करणार नाही, मिस्टेक करणार. ओके. या लेवलपर्यंत आपण काय करणार आहोत, जाणार. ओके. तर परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो की थोडी उशिरा जॉईन झाले त्यांचं पण. ओके. तर आपला उद्देश मी तुम्हाला सांगितलाय. तर आज मी तुम्हाला काय करतोय, तर एक छोटंसं काय करतो, एक लेक्चर डेमो टाईप आपण काय करणार, एक डेमो टाईप लेक्चर आपण घेणार. तर त्याच्यासाठी मी काय निवडले, तर सर्कलच निवडलेला आहे. सर्कल आपल्या स्कॉलरशिप किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असतो, त्या सिलेबस मध्ये असतो. तर सर्कल मध्ये मी काय करतोय बघा, तर पहिली गोष्ट आपण सर्कल म्हणजे काय ते थोडक्यात काय करतो समजून घेतो. इथे मुलं पण तुमच्यावर बसली असेल असे मी, असं मला आशा आहे की तुमच्याबरोबर मुलं पण बसली असतील. ओके. हे आपलं सर्कल झालं. ओके. दुसरं आमचं दोन. हे आपलं काय झालं सांगा, सर्कल झालं. सर्कलमध्ये काय असतं, तर सर्कलची संकल्पना कशी आहे, तर त्याचा एक मध्यबिंदू असतो, सेंटर म्हणतो त्याला आपण. ओके. त्या सेंटर पासून समान अंतरावर असलेले, समान डिस्टन्सवर असलेले सगळे पॉईंट काय करत असतो, आपण जोडत. म्हणजे हा एक पॉईंट घेतला, हा पॉईंट, आणि त्याच्यापासून आपलं काय म्हणतो सांगा, हे जे सर्कम्फरन्स बरोबर म्हणतो, परिघ म्हणतो त्याला, सर्कम्फरन्स. ओके. त्याच्यापासून आपलं काय बनत असतं, सर्कल बनत. हे सर्कलची काय झालं, वर्तुळाची एकदम म्हणजे परफेक्ट संकल्पना आपण म्हणूया. त्याला जो म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, सेंटर म्हणतो. सेंटर पासून हा प्रत्येक बिंदू किंवा पॉईंट हा समान अंतरावर असतो. हा पॉईंट घेतला तर याच हे डिस्टन्स काय असतं, सेम असतं. आणि त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, तर रेडियस. त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, त्रिज्या. जिथे जे जे काय मराठी मीडियम मध्ये आहेत ना, त्यांनी पण काय करायचे सांगा, इंग्लिश शब्द आपले काय करायचे, परफेक्ट करायचे, त्याच्यासाठी लागणारे शब्द परफेक्ट करायचे. ओके. तर ही आपली काय झाली सांगा, त्रिज्या झाली, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. समजा मी काय घेतलं सांगा, हे माझं ए ओ करूया आपण, जनरली ओ दाखवला सेंटर, आणि हा समजा ए झाला आणि हा बी. तर ओ ए आपला काय झालं सांगा, रेडियस झालं, किंवा ओबी सुद्धा हे आपलं काय झालं, रेडियस. आणि या दोघांची लांबी किंवा लेंथ काय असणार सांगा, सेम असणारच. कारण प्रत्येक त्रिज्या ही समान मापाची असते. ओके. हे झालं आपलं त्रिज्येबद्दल. दुसरं आपण काय बघतो, तर समजा एखादी लाईन आपण अशी काढली की काय होते सांगा, सेंटर मधनं जाते आणि दोन्ही म्हणजे वर्तुळाच्या दोन्ही विरुद्ध भागाला काय करते, टच करते. तर त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो, किंवा त्याला आपण मराठीमध्ये व्यास म्हणत असतो. ओके. मुलं असेल तर त्याने क्वेश्चन पण विचारायला हरकत नाही. आम्ही परत घेणार आहे, फक्त डेमोसाठी घेतोय मी. ओके. तर त्याला आपण डायमीटर म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला व्यास म्हणतो. आणि आपल्या डोक्यात पटकन लक्षात येईल की व्यास काय असतो, समजा ही एक त्रिज्या झाली आणि एक त्रिज्या झाली, म्हणजे काय झालं सांगा, दोन आपण रेडी काय केलं सांगा, एकत्र केलं. म्हणजे डेफिनेटली काय असणार सांगा, जर आपण कन्सिडर केलं याची लेंथ काय आर आहे कन्सिडर केली, तर डेफिनेटली आपला रेडियस असणार ते काय असणार आहे, 2r. हे काय झालं सांगा, डायमीटर बद्दल झालं. म्हणजे इथे आपल्याला हे पटकन लक्षात येईल की बाबा हे दोन काय केलेले आपण त्रिज्या काय केलेल्या आहेत, एकत्र केलेल्या आहेत डेफिनेटली, म्हणून त्याचं काय होणार सांगा, लेंथ काय येणार आहे, 2r होणार, किंवा डबल होणार. त्यामुळे क्वेश्चन म्हणण्यापेक्षा परीक्षेला अशा प्रकारचे याच्यावर कुठलेही क्वेश्चन विचारले, ही संकल्पना जर आपली परफेक्ट झाली तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, कुठलाही क्वेश्चन त्याच्यामध्ये लिहू शकतो. ओके. तर हे झालं आपलं बेसिक कल्पना. तर आता मी सर्कम्फरन्स म्हणजे काय ते बघितलं. परिघ म्हणजे आपण काय केलं सांगा, की समजा इथून आपण स्टार्ट केलं आणि असं 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 जाऊन परत त्याच ठिकाणी आपण आलो, तर ती जी लेंथ असणार त्याला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स म्हणतो, किंवा परिघ म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणत असतो आपण, परिघ. ओके. याचं पण कसं काढायचं ते पण आपण बघणार, म्हणजे लेंथ कशी काढायची ही पण आपण काय करणार आहोत, बघणार. ओके. तर 1 मीटर काय आहे बघा,
तर आपला समजा एखादं सर्कलचं आपल्याला समजा काकण वगैरे घरात असतं, त्याचा आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे. तर मी काय करणार, एक दोरा घेणार, इथे इथून असं करणार, त्याला काय करणार समजा सर्कलच्या भोवती तो एक फेरा मारणार आणि ती मी काय करणार मग स्ट्रेट करणार आणि पट्टीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, मोजू शकतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो समजा की त्याला काय ते कोणी मेसेज काय पाठवलं, तर परिघ आणि परिघ 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 घ घ आहे तो. ओके, त्याला आपण काय म्हणतो परिघ म्हणतो. ओके, सर्कम्फरन्स किंवा त्याला काय म्हणतो परिघ. हे आपण काय म्हणतो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मोजू शकतो. पण त्याच्यासाठी एक सूत्र पण आहे ते आपण हे म्हणजे फॉर्म्युला पण आपण बघणार आहोत, कारण 5वीला नाही आहे तरी पण आपण काय करणार आहोत, वरच्यावर काहीतरी थोडं बघणार. ओके, तर हे काय झालं समजा आपलं सर्कम्फरन्स बद्दल झालं. नंतर काय असतं सांगा, जे काही पॉईंट असतात ते समजा इथे लिहिला तर तो काय असतो ऑन द सर्कल, म्हणजे सर्कलवर आहे. किंवा तो बाहेर असेल तर एक्सटेरियरला म्हणतो, आणि जर आतमध्ये असेल तर डेफिनेटली तो काय इंटेरियर पॉईंट असणार. जनरली आपण डायरेक्टली पण सांगू शकू, समजा इंटेरियर मध्ये असलेला पॉईंट आणि त्याच्या आणि सेंटर पासून जर आपण एक लाईन काढली तर त्याची लेंथ डेफिनेटली काय असणार आहे सांगा, ती रेडियस पेक्षा कमीच असणार आहे. आणि एखादा पॉईंट जर डेफिनेटली याच्या म्हणजे एक्सटेरियर मध्ये असेल तर डेफिनेटली त्याची लेंथ काय असणार सांगा, ही आपली काय झाली सांगा त्रिज्या झाली, रेडियस झालं, तर त्याच्यापेक्षा डेफिनेटली काय असणार आहे, ती जास्तच असणार आहे. म्हणजे हे आपण ऑब्झर्वेशनच्या सहाय्याने डायरेक्टली सांगू शकतो. हे पाठ करायची आपल्याला काय करता म्हणून गरज पडता कामा नये. म्हणजे हे सगळं काय झालं सांगा बेसिक झालं. आता केव्हा केव्हा असं पण असतं, समजा मला काय दिलं सांगा, मी इथून स्टार्ट केलं आणि इथपर्यंत गेलो, तर आपण घेतो सगळा काय घेत नाही सांगा, सर्कम्फरन्स आपण सगळा घेत नाही, तर त्याचा काही भाग घेतो. इथून मी स्टार्ट करून मी इथपर्यंत आलो ए बी. ओके, तर त्याला आपण आर्क म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, आर्क म्हणत. ही काय झाली सांगा, ही आर्क. ओके, पण आता प्रॉब्लेम काय आहे बघा, मी समजा आर्क ए बी लिहिलं तर मी कन्फ्युज होतो. काय होतो कन्फ्युज, ही घ्यायची का इकडनं घ्यायची. मग आर्क लिहिताना काय करायचं की एखादा बिंदू मध्ये काढायचा, पॉईंट मध्ये काय करायचं काढायचं. त्यामुळे मी काय लिहू शकतो सांगा, आर्क ए ओ बी असा लिहू शकतो. त्यामुळे आता डेफिनेटली मी सांगू शकेन की काय असणार आहे, ही आपली ही आहे एओबी, म्हणजे ही आर्क आहे. कारण आपण काय होतो, नाहीतर ए बी सांगितलं तर ही पण ए बी होऊ शकते, ही पण होऊ शकते. म्हणून आपण काय करणार आहे सांगा, ते एखादा मध्ये काय घेणार आहे, एखादा पॉईंट त्याच्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय होऊ शकतं सांगा, डेफिनेट म्हणजे कुठली नक्की आपल्याला म्हणायची आहे ते आपण काय करू शकतो, सांगू शकतो. आता त्याच्यामध्ये आपण समजा असे पण आपण काय करू शकतो, क्वेश्चन अपेक्षित करू शकतो की काय करू शकतो समजा 3 सेंटीमीटर आपल्याला समजा रेडियस दिलं, तर डेफिनेटली स्टुडंट सांगू शकतील त्याचं डायमीटर आपल्याला काढायचं, हे आपलं रेडियस झालं. तर डायमीटर किती असणार आहे, मुलं कोण आहेत तर बोलायला हरकत नाही. हॅलो, 6 समजा 6 सेंटीमीटर. ओके, सर किंवा समजा तुम्हाला डायमीटर सांगितले 8 सेंटीमीटर, सेंटीमीटर तर त्याचं हा 8 सेंटीमीटर डायमीटर दिली तर त्याचं हे किती असणार, रेडियस किंवा त्रिज्या 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. 4 ओके, सेंटीमीटर हे आपण हे आपण काय करू शकतो बघा, इथे पण आपल्याला काय होते क्लिअर. आता समजा मी तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला, एका सर्कलचे रेडियस आहे ती 5 सेंटीमीटर आहे. ओके, आणि एक बिंदू आहे ना, तो पॉइंट सेंटर पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर तो इंटेरियर मध्ये असणार का एक्सटेरियर मध्ये असणार, क्वेश्चन समजला. ही आपला रेडियस झालं. ओके, आणि एका पॉइंटचं डिस्टन्स आहे ते काय सांगा, सेंटर पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर तो इंटेरियर मध्ये असणार का एक्सटेरियर मध्ये असणार, एक्सटेरियर एक्सटेरियर. ओके, कारण डेफिनेटली याच्या रेडियस पेक्षा जर डिस्टन्स जास्त असेल तर डेफिनेटली तो काय असणार सांगा, सर्कलच्या बाहेरच असणार. ओके, आणि आपण काय करू शकतो समजा, हे माझं परत सर्कल झालं. ओके, तर जनरली आपण मगाशी काय बघितलेलं सांगा, की आपण एखादी लाईन काढायचो ती सर्कलच्या सेंटर मध्ये जायची. ओके, मग त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो. हे माझं समजा सर्कलचं सेंटर. पण अशा काही लाईन आपण काढू शकतो ज्या सर्कलच्या 2 टोकांना काय करतात, टच होतात, तर त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण कॉर्ड म्हणतो.
त्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड म्हणतो, किंवा त्याला मराठीमध्ये त्याला जीवा म्हणतो. ओके. डायमीटर सुद्धा एक जीवात म्हणू शकतो. का सांगा? डायमीटर सुद्धा एक काय सांगा, कॉर्डच आहे. कारण ती काय करते, एक पॉईंट आणि दुसरा पॉईंट सारखं अपोजिट कुठलाही घेते. त्यामुळे त्याला पण आपण डबल काय म्हणू शकतो, डायमीटर म्हणून. डायमीटरला पण आपण कॉर्ड म्हणू शकतो. आणि एक तुम्ही म्हणू शकाल की डायमीटर ही सगळ्यात मोठी कॉर्ड, सर्कल मधली सगळ्यात मोठी कॉर्ड जेव्हा कुठली असते सांगा, डायमीटर असते. त्याच्यापेक्षा मोठी असूच शकते. ओके. म्हणजे हा पण एक क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने आपण हे केल्यासारखं झालं. ओके. म्हणजे आपल्याला कॉर्ड समजली, आर्क समजली, इंटेरियर, एक्सटेरियर, कन्सेप्ट पर्यंत काय करायचे, परफेक्ट करून घ्यायचे. आपण आणि काय करू शकतो, समजा एक सर्कल दिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यावर मला काय दिलं सांगा, एक पॉईंट दिला, त्याला मी काय म्हटलं, ए म्हटलं. दुसरा पॉईंट दिला, बी दिला, आणि तिसरा दिला, सी दिला. तर याच्यापासून आपल्याला किती कॉर्ड्स मिळू शकते, कोण सांगू शकेल? कॉर्ड्स म्हणजे लक्षात आलं ना, 2 पॉईंट काय करायचे, सर्कलवरचे जोडायचे, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड म्हणतो. असे किती कॉर्ड्स आपल्याला मिळू शकतात टोटल? हा, 3 मिळू शकतात. कुठले कुठले सांगा? एक आपलं काय जोडायचं, ए बी जोडायचं, A B B C and C. बी सी आणि ए बी. आता मी काय सांगितले, काय सांगा, मी आणि 2 पॉईंट, आता किती होतील? 5 chord. 5 कॉर्ड होणार. ओके. मी काय केलं सांगा, 5 कॉर्ड केली. तुम्ही सांगतो तसं मी काय करतो, 5 कॉर्ड. पण हे आन्सर आहे का? एवढ्याच कॉर्ड होतील का? 6 chord. 6 कॉर्ड मी काढली, तरी पण हे आन्सर आहे का? नाहीये. हे पण आन्सर नाहीये. कारण आपण काय जोडू शकतो, हा पॉईंट आणि आपण पण जोडू शकतो. बरोबर आहे. नंतर काय करू शकतो सांगा, हा पॉईंट आणि हा पण जोडू शकतो. हा पॉईंट आणि हा पॉईंट पण जोडू शकतो. 10. म्हणजे जेव्हा जेव्हा पॉईंट वाटतात ना, तेव्हा आपण असं काढून आपण शक्य होत नाही. काढली तर एखादी कुठली तरी राहू पण शकते आणि त्याच्यामध्ये वेळ पण जातो. ओके. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, मगाशी बघा 3 पॉईंट होते आपल्याला. ओके. 3 पॉईंटचा आन्सर आपल्याला काय यायचं सांगा, किती यायचं? 3 पॉईंट असेल तर आपल्याला 3 मिळायचे. बरोबर आहे. ओके. मग मी काय करणार सांगा, 3 पॉईंट माझ्याकडे असतील, 3 लिहिणार, त्याच्या अगोदरचा नंबर लिहिणार 2, किती होतात सांगा, 6 होतात. आणि त्याचं मी काय करणार, हाफ करणार. म्हणजे किती मला कॉर्ड्स मिळू शकतात ते सांगू शकेल. आता माझ्याकडे समजा 4 पॉईंट, तर हे काढत बसायचं नाही. काय करणार मी सांगा, काय करणार, 4च्या अगोदरचा नंबर घेणार, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके. आणि त्याचं जे आन्सर येतं त्याला मी काय करणार, 2 ने काय करणार, डिवाइड. म्हणजे किती आपल्याला मिळू शकतात कॉर्ड्स टोटल? 6 मिळू शकतात. तेच जर समजा 5 पॉईंट्स असतील तर मी काय केलं असतं, 5 पॉईंट साठी काय केलं असतं मी, 5 इंटू 4. 4 करणार. ओके. म्हणजे किती येतं, 20 येतं. मी डिवाइडेड बाय मी काय केलं, 2 करणार. म्हणजे किती आलं, 10. मोजायची गरज आहे का आपल्याला? नाही सर. ओके. ओके. समजलंय तुम्हाला, सगळं समजलंय? त्याच्यामध्ये काय वेगळा अभ्यास करायची गरज आहे का, असं जर तुम्हाला मी सांगितलं तर? नाही. जर तुम्ही नाही सर, लेक्चर पहिल्यांदा तुमच्याकडनं शिकतोय. जर तुम्ही लेक्चर काय दिलं कॉन्सन्ट्रेट देऊन ऐकलं ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला वेगळा अभ्यास काय करायची गरज पडणार. कारण सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला काय करणार आहे, परफेक्ट करणार आहे. आता दुसरी गोष्ट आणि एक लक्षात घ्या, समजा मी काय केलं, सर्कल काढलं. तर पहिल्यांदा आपण एक संकल्पना समजून घेऊया. सर्कल नाही तर दुसरी. समजा याला काय म्हणतात, कोणाला काय माहित नसेल, काय आहे बघा, माहित असेल तर सांगा, मी सांगणार आहे सगळं. फक्त इथे कोणाला याला काय म्हणतात, रे याला काय म्हणतात सांगा. आपण आतापर्यंत आपल्याला एरो म्हणून माहित होतं, पण याला आपण जनरली काय म्हणतो सांगा, रे म्हणतो. रे का म्हणतो, तर एक तो काय सांगा, पुढे कुठपर्यंत जायला माहित नाहीये. एक त्याचा तो काय ते एंड आहे त्याचा, हा पॉईंट एंड पॉईंट. ओके. त्यामुळे याला काय म्हणतो मी सांगा, रे म्हणतो. तुम्ही एरो पण म्हणा, सध्या आपण त्याच्यामध्ये अजून बघितलं नाहीये. ओके. पण तुम्ही एरो म्हटलं तरी चालेल, पण सध्या आपण काय म्हणूया, याला रे म्हणतो. जेव्हा 2 रेची एंड पॉईंट आपण एंड पॉईंट जॉईन करतो ना, त्याच्यापासून तेव्हा काय होते सांगा, इथे एक जे बनतं
त्याला आपण अँगल म्हणतो, कोन म्हणतो. त्याला काय म्हणतो सांगा? अँगल. अँगल म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? कोन. त्याच्यामध्ये आपण सेपरेट त्याचा एक लेक्चर असणार आहे. तर इथे मला जे पाहिजे थोडं ते मी तुम्हाला सांगतो. तर दोन जरी आपण काय केले सांगा, एकत्र जोडले असेल म्हणजे एक टच केले की आपल्याला इथे जो मिळतो तो अँगल आहे. इथे पण अँगल मिळणार, पण त्याच्याशी सध्या आपला मतलब नाहीये. आपला मतलब आहे तो सध्या एकच आहे. याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. ओके. आता मी काय करतो बघा, हा आपला सेंटर पॉइंट. ओके. आणि जर मी काय केलं सांगा, असे दोन पॉइंट आपण काय केले सांगा, आजचे जे आपले पॉइंट असतात ते जोडले. हा पॉइंट आणि हा पॉइंट, आणि तिसरा पॉइंट आपला काय समजा सी आहे. तर इथे पण जो मिळणार त्याला आपण काय म्हणणार आहे? अँगल. त्याला रे नाही काढलाय मी, लाईन काढलाय, पण त्याला पण आपण काय म्हणणार आहे सांगा? अँगल. त्याला काय म्हणणार सांगा? अँगल. अँगल. ओके. दुसरा अँगल आपण कसा काढू शकतो बघा? दुसरा अँगल काय करू शकतो आपण? हा जो सेंटर आहे ना त्याचं, ते याला जोडलं. तर इथे पण आपल्याला काय मिळतं सांगा? इथे पण काय मिळणार सांगा? इथे अँगल मिळणार. ओके. आता एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. ओके. जर समजा 100% याची जर समजा 30 अँगल असेल ना, हा अँगल 30 नको आपण जादा घेऊया कारण हा मोठा दिसतोय मला. ओके. तर मी समजा याची घेतली, समजा 60 अँगल आहे ह्याची. हा अँगल कितीचा आहे? 60 डिग्री. डिग्री वगैरे आपण काय ते नंतर बोलणार आहोत. फक्त 60 नंबर म्हणून सध्या कन्सिडर करा. हा 60 असेल ना, तर हा काय असतो सांगा? हा कायम डबल असतो. 120 असतो. डबल 120 डबल काय होणार सांगा? 120 होणार. 120. आता मी तुम्हाला असं सांगितलं समजा, हा जो अँगल आहे ना, हा सीचा अँगल जेवढा त्याच्या अपोजिट साइडचा आहे तो डबल असतो का? डबल असतो. ओके. आता समजा मी तुम्हाला हा 100 दिला, तर हा किती असेल सांगू शकाल तुम्ही? 50 असणार आहे. ओके. हे तुम्हाला समजायला कठीण झालं का? काय समजायला कठीण आहे का? नो सर. हा, हे जर तुम्हाला इंटरेस्टिंग सांगितलं, हे कुठल्या सिलेबस मध्ये आहे असे तुम्ही अपेक्षा करू शकता? मी सर्कल बद्दल बोलतोय, कारण सर्कल मध्ये जे जे तुम्हाला येऊ शकतं ते मी घेणार. हे कितवीतले असेल सांगा तुम्ही? तुमची काय अपेक्षा आहे? आठवीचा. 8वीचा. आणि कोणाला? आणि कोणी गेस करणार? 5th. ओके. तर हे जे मी जे तुम्हाला सांगतोय ना, ते कितवीचं आहे सांगा? कुठल्या स्टँडर्डचं आहे? 10th. जे जे 5वीला समजू शकतं ना, ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्याचा एक फायदा काय होणार सांगा, की याच लेवलला तुम्हाला समजू शकत नाही ते मला पण माहित. कुठलं समजू शकणार नाही ते मी घेणार नाही, नक्कीच घेणार. पण जे समजू शकतं ते डेफिनेटली मी काय करणार आहे, त्या ठिकाणी काय करणार आहे? कव्हर करणार. आता याचं आन्सर तुम्हाला परफेक्ट सांगू शकाल की नाही? समजा मी तुम्हाला सांगितलं, हा जो अँगल आहे ना तो 55. तर ह्या अँगल 110. याला आपण इन्स्क्राइब, बरोबर, याला आपण इन्स्क्राइब अँगल म्हणतो, याला आपण सेंटर अँगल. ओके. ही संकल्पना आहे ती कितवीची आहे सांगा? 10वीची आहे. पण ती 11वी 12वी मध्ये गेलं की मुलं काय करतात, त्यांचे परफेक्ट झालेले नसतात, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड त्यांचे क्वेश्चन चुकतात. आता अनेक तुम्हाला संकल्पना सांगतो बघा, इथेच आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. तर जनरली काय होते सांगा, जेव्हा मी अशी 4 लाईन्स घेतो आणि ते एकमेकांना जोडतो, ओके, तर जो तयार होतो ना त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतो. त्याला चौकोन म्हणतो. मराठीत काय म्हणतो? त्याला चौकोन म्हणतो. ओके. त्याला काय म्हणतो आपण? चौकोन म्हणतो. पण तोच जर चौकोन आपण काय केला सांगा, क्वाड्रिलॅटर जर सर्कल मध्ये काढला, ओके, तो जर सर्कल मध्ये आपण काढला तर त्याला आपण सायकलिक क्वाड्रिलॅटर म्हणतो. त्याला काय म्हणतो? सायकलिक क्वाड्रिलॅटर. काय म्हणतो? सगळं मी परत रिपीट करणार. सायकलिक क्वाड्रिलॅटर. ओके. सायकलिक क्वाड्रिलॅटर म्हणतो. याच्यामध्ये एक काय सांगा, एक त्याची प्रॉपर्टी काय सांगा. समजा हा जर अँगल समजा 80 असेल ना, तर हा 100% अपोजिट अँगल 100 असणार. ओके. हा अँगल समजा 60 असेल, 60, तर हा अँगल 120 असणारच असणार.
याच्यावरनं तुम्हाला काय समजलं सांगा? काय समजलं? कळालंच नाही सर. सर परत समजावणार का? कसं समजलं नाही मला. ओके ओके, मी सांगतो. हा, Opposite angles. Opposite angle. Opposite angle 1 plus opposite angle 2 is equal to 180 degrees. इथे बघा, हा दोन्ही ऑपोजिट अँगल्स आहेत. त्याची जर आपण बेरीज केली तर किती येणार? 180 येणार. याची आणि याची बेरीज केली तरी काय होणार सांगा? 180 येणार. हे म्हणजे आपण जर सर्कल मध्ये काय काढलं सांगा, क्वाड्रिलॅटर काढला तर आपल्याला असे आन्सर येतात. मी तुम्हाला सांगितलं समजा हा 70 आहे, ओके, आणि हा तुम्हाला सांगितला 90 आहे. तर बाकीचे दोन अँगल किती असेल ते सांगू शकाल? हा किती असणार? 90. हा हा समोरचा 90. 190. सर 90 चा ऑपोजिट 90 येणार. 110. 90चा opposite 90 येणार. याचा काय येणार सांगा? 110. ओके. म्हणजे असे जे काही सोपे सोपे कन्सेप्ट आहेत ना, ते सर्कल मध्ये आपण कम्प्लीट करणार. आणि मला नाही वाटत तुम्हाला ते कठीण वाटणार का? नाही. नाही का? नाहीये. कारण मला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे सांगा, की पुढच्या 6 ते 7 वर्षामध्ये तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करणारे कोणीतरी तुमच्यामधलं पुढे यायला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी जे जे तुम्हाला शक्य आहे 5वी मध्ये जे समजणं शक्य आहे ते आपण 5वीच्या लेवलला परफेक्ट करणार. फक्त स्कॉलरशिप हे आपण टार्गेट नाही करून ठेवणार. आणि तुमच्यापैकी जे काय म्हटलं, मी मगाशी काय म्हटलं सांगा, ओके सर. जे जे इच्छुक आहात ते मी तुम्हाला परीक्षा सुचवतो, त्याच्यामध्ये तुम्ही ती परीक्षा, कुठलीही परीक्षा तुम्ही काय करू शकाल, देऊ शकाल. ओके. त्याच्यातला संपूर्ण सिलेबस मी काय करणार आहे, कव्हर करणार. ओके. आणि स्कॉलरशिपचा जर मी समजा हे घेतला, समजा सर्कलचा हे घेतला ना, सर्कल मी सगळं स्कॉलरशिपचं तुमचं कम्प्लीट केलेलं आहे सिलेबस. ओके. आणि मला नाही वाटत मला अर्ध्या तासापेक्षा जास्त लागलं, पण त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा मी काय करणार आहे, प्रयत्न करणार. ओके. समजलंय सगळ्यांना? यस. ओके. हो सर. माझा प्लॅन काय आहे, तर मी या बॅच मध्ये मॅक्झिमम मी काय करणार सांगा, 30च विद्यार्थी माझा असणार. मॅक्झिमम, मिनिमम किती येऊ देते, पण मॅक्झिमम मी 30च घेणार. ओके. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही डेफिनेटली काय करू शकता, बोलू शकता, त्याच्यामध्ये काय करू शकता, भाग घेऊ शकता. त्याची फी किती असणार आहे तर ते मी मागच्या पोस्ट मध्ये पण लिहिलंय, की माझी जी फी आहे ती मी 6,000 घेणार. ही वार्षिक फी असणार. वार्षिक म्हणजे तुमच्या परीक्षा, स्कॉलरशिप किंवा तुमची शाळेची परीक्षा होईपर्यंत आपले क्लासेस काय असणार आहे, चालूच असणार आहे. दुसरी तुम्हाला एक फॅसिलिटी काय असणार आहे, मॅथ्स रिलेटेड कुठलाही क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. ओके. तुम्ही आणि कुठेतरी तुम्हाला काहीतरी मिळालंय तर डेफिनेटली त्याचे सगळे तुमचे डाऊट्स काय केले जातील, क्लिअर केले जातील. ओके. आता पालकांना किंवा मुलांना काय विचारायचं ते विचारू शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मी काय करतो सांगा, इंटेलिजन्स पण कव्हर करतो. इंटेलिजन्स म्हणजे आपला इंटेलिजन्स एक्झाम. ओके. म्हणजे आपला बुद्धिमत्ता आपण काय करणार, कव्हर करणार. याचा क्लास असणार तो आपला 1 तासाचा असणार आहे. एक असणार तो मॅथ्सचा असणार आहे आणि दुसरा असणार तो आपला इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेचा असणार. ओके. असे 2 क्लास आपल्या आठवड्यातनं होणार आहे आणि किमान आपले 2 एक्झाम असणार, टेस्ट असणार, पण मी 4 पण देण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढी इच्छा आहे की त्या आठवड्यात तुम्ही ती कम्प्लीट करायची. आणि दुसरं काय करायचं, आपलं काय चुकतं, किती मार्क्स पडले ते मला इम्पॉर्टंट नाहीये. मला इम्पॉर्टंट काय असणार सांगा, माझं काय चुकतं ते मी काय करणार, एक सेपरेट वही घालणार आहे, त्याच्यामध्ये ते पॉईंट इथे मी चुकलेलो. त्यामुळे जेव्हा तुम्ही रेफर करणार वही, तेव्हा ते काय म्हणजे सांगा, इथे मी चुकलेलो हे तुमच्या प्रत्येक काही लक्षात येईल आणि तिथे तुम्ही चूक करणार. आपण काय करतो, परीक्षा झाली की मार्क्स बघतो आणि सोडून देतो, पण अनालिसिस करायला पाहिजे. अनालिसिस म्हणजे हा माझा मार्क बरोबर होता, हा पुढचा चुकलेला, किंवा असं पण अनालिसिस व्हायला पाहिजे की बाबा हा क्वेश्चन मी असं सोडवला ना, दुसऱ्या प्रकारे आपण सोडवू शकतो, इझी प्रकारे कुठल्या सोडवू शकतो, असं पण अनालिसिस करायला तुम्हाला हरकत. ओके. आता तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा, पालक पण विचारू शकता. हॅलो, बोला. हॅलो. हा बोला. बोला ना, कोण बोलताय? हॅलो. हा बोला. हा नमस्ते, मी काकडे बोलते. 2 मिनिट, त्यांना बोलू दे, कापडेना बोलू दे. कापडे बोला. हा हे आठवड्यातनं 2 दिवसच असणार का, शनिवार 2 रविवार दिवस का कसं असणार?
शनिवार रविवार नको आपण देऊया, मधल्या दिवशी तर मधल्या दिवशी देऊया. शनिवार रविवार सुद्धा पॉसिबल आहे, काय प्रॉब्लेम नाही. सर म्हणजे अजून फिक्स नाही केलं का तसं? डेट अजून आपण वार कुठले ते फिक्स नाही केले, पण आठवड्यातनं 2 दिवस अच्छा. असणार. ओके. ठीक आहे ठीक. दुसरी गोष्ट तुम्हाला रेकॉर्डिंग सगळ्यांची मिळणार. ओके. त्यामुळे तुम्ही परत परत ती रिव्हिजन टाईप करू शकता. ओके. ओके. तर फीज किती डेट पर्यंत भरायची आहे? फी तुम्ही जेवढे लवकर भरा तेवढे, मला म्हणजे किती होती माहित नाही, पण मी मॅक्झिमम त्याच्यामध्ये 30 विद्यार्थी घेणार. ओके. बरं. आणि असं इन्स्टॉलमेंट देता येतं का? काय ते इन्स्टॉलमेंट करता येतो का? इन्स्टॉलमेंट नाही तेवढ मी. इन्स्टॉलमेंट नाही तेवढ आहे. ओके. अच्छा. हा ठीक. आणि कुणाला सर काही विचारा काही. सर ते ते जे तुम्ही लेक्चर्स घेणार आहेत ना, त्याचे टायमिंग काय असणार आहेत? टायमिंग जनरली मी काय करतो माहिती आहे, 7च्या पुढे लेक्चर असतात माझे, संध्याकाळी 7च्या पुढे. त्यामुळे 7च्या पुढे आपण कुठला तरी टाइम फिक्स करणार आहे. 1 तासाचं ड्युरेशन असणार आहे. ओके. काय सर, कारण की कधी कधी मी आहे ना ट्युशन साठी जातो आणि कधी कधी 8च्या नंतर येतो, म्हणून बोल. जनरली लक्षात घे, आपण काय करतो सांगा, 7च्या पुढेच घेतोय आणि एखादा लेक्चर चुकला तर तुम्हाला रेकॉर्डिंग त्याचं मिळणार आहे. ओके. ओके सर. ओके सर. सर बोला. नमस्कार सर. हे बोला. कितवी ते कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे? हे मी टार्गेट ठेवले ते 5वीच्याच आहे. कारण समजा एखादा 5वीचा विद्यार्थी आहे, त्या बॅच मध्ये 6वीचा विद्यार्थी आहे, तर 6वीचा तो झालेला असेल तर तो कंटाळवाणा वाटतो. ओके. त्यामुळे सगळेजण एकाच वर्गातले असेल तर बरं वाटतं. अच्छा, कारण माझा मुलगा आता 9वीला गेला यावर्षी. 9वी साठी नाहीये, कारण 9वीचा प्रॉब्लेम मी काय सांगतो तेच सांगते तुम्हाला, की 10वी मध्ये मुलं 100 पैकी 100 मिळवतात मार्क, पण त्यांची कन्सेप्ट क्लिअर नाही. आपल्याला वाटतं की 100 पैकी 100 मिळाले म्हणजे आपण काय सांगा सगळं मॅथ जमतं, नाही जमत. फक्त ते पुस्तकापुरती मर्यादित असतात. त्यांना जर वेगळा क्वेश्चन आला ती त्यांची चूक नाहीये, कारण आपणच त्यांना काय बनवलंय सांगा, परीक्षा ओरिएंटेड बनवतो. आपण काय करतो त्यांना, की अभ्यास म्हणजे नॉलेज साठी करत नाही. आपण काय करतो, मला परीक्षेमध्ये मार्क्स पाहिजे. तो कुठेतरी आपल्याला काय करायचं, दृष्टिकोन बदलायचा आहे. बरोबर. ओके. कारण या मोठ्या मोठ्या ज्या एक्झाम आहेत ना, तिथे तुम्हाला ते नाही झालं, कारण त्यात कुठलं इव्हन तुम्ही ऐकलं असेल जेई नावाची परीक्षा, ज्याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन जनरली रिपीट होत. बरोबर. ओके. मग आपल्याला मुलांना त्या लेवल पर्यंत जायचं. आयएमओ मी म्हणतोय ना, भारत सरकारच्या पैकी पहिली स्टेज जाते आयोपीएम मध्ये, ते सुद्धा काय असतं बऱ्यापैकी कठीण असतं. पण ती तयारी जर आपण लहान वयातच करून ठेवली ना, तर डेफिनेटली त्याचं मुलांना काय होईल फायदा. मग म्हणजे 9th स्टँडर्डच्या मुलांना हे नाहीये म्हणजे? नाही, मी फक्त 5वीच्या टार्गेट, कारण 5वी पासून माझ्याकडे राहिली ना, की मला समजेल की बाबा मी त्यांना दिलंय त्यांना, त्यामुळे त्यांना डेफिनेटली काय व्हायला पाहिजे, ते यायलाच पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितला की हा जो आहे ना, हे जे मी तुम्हाला सांगितलं, कुठला सांगा, हा जो आहे तो 10वीतला आहे, पण मला नाही वाटत की 5वीच्या मुलाला नाही समजणार. किंवा हे जे मी सांगितलं 20वीचं आहे सांगा, 10वीचं आहे. अरे इझी ट्रिक दिल्या. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? ठीक आहे सर, थँक्यू. मग मी लेफ्ट होते मग. ओके. हॅलो सर. हा बोला. तर आता जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरच मी प्रश्न विचारते. माझा मुलगा आता 6वीला जाईल, तर मग त्याला जॉईन करता नाही येणार का? मग त्याला जॉईन करता येईल, पण मी संपूर्ण घेणार आहे ते 5वीचं डिग्री घेणार आहे. पण 5वीच्या मध्ये 5वीच असेल असं काय नाहीये, त्याच्या थोडंसं वरचं लेवल पर्यंत मी त्यांना घेऊन जाणार. मग तो जॉईन असेल तर जॉईन होऊ शकता. हो आहे. कारण जनरली काय होते सांगा, की आता जे 5वी मध्ये तोच काय शिकलाय, तो फक्त परीक्षा ओरिएंटेड शिकला असेल अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येकाबद्दल मी म्हणत नाही तसं, पण बहुतेक माझ्या संपर्कात जे येतात ते 5वीचा अभ्यास हे कशासाठी करतात, परीक्षेसाठी करतात. त्यामुळे त्यांच्या कन्सेप्ट काय नसतात सांगा, बऱ्यापैकी क्लिअर नसतात. ओके. बर ठीक आहे. थँक्यू. सर माझ्या नंबरला गुगल पे नाही आहे, तर मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईल वरून तुम्हाला करू शकते. कोणालाही करू, कुठल्याही नंबरवरनं केला तरी झालं, मला फक्त स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे ना, थँक्स. सर मग मी आता 9th जाईल, मग माझ्यासाठी पण नाही राहणार का? 9 साठी नाहीये. 9 साठी मी तुला हे करेन, काय कर माहितीये,
की डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक नावाची परीक्षा असते, ती देण्याचा प्रयत्न कर. त्याच्यामुळे काय होते सांगा, मॅथ्स कन्सेप्ट, सायन्स कन्सेप्ट क्लिअर होण्याला खूप मदत होते. ओके सर. हॅलो सर. एकाने कोणी ते क्वेश्चन पाठवलाय, कॉड काय करते, सेंटर मधनं जात नाही. मी काय म्हटलं सांगा, की डायमिटरी सर्वात मोठी कॉड आहे, ती कुठूनही जाऊ दे, डायमिटरी सेंटर मधनच जाणार. कॉड म्हणजे काय असतं, सेंटरवरचे 2 पॉईंट जोडणे म्हणजे कॉड म्हणतात. कोणीतरी विचारलं की डायमीटर सेंटर मधनं जातं, मग ती कॉड कशी? कॉड जाऊ शकत नाही असं थोडंच आहे ना. आपण कॉडचं डेफिनेशन काय सांगा, सर्कलवरचे 2 कुठले तरी पॉईंट काय करणं, जोडणे, त्याला कॉड म्हणतो. त्यामुळे डायमीटर काय करते, 2 पॉईंट जोडते, त्यामुळे काय ते आहे. दुसरी कोणीतरी मला सांगा, ऍड करा म्हणून सांगितलंय ग्रुपमध्ये. एक काम करा, मला तुम्ही नंतर हाय पाठवा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. फक्त तिथे मेन्शन करा की मॅथ्स हे जिनियस ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून सांगा, कारण हाय खूप जण पाठवत आहेत वेगवेगळ्या ग्रुपसाठी. ओके. आणि कोण विचारत होतं, बोला आता, कोणतरी काय हा विचारत सर, होतं. मी आता तुम्हाला म्हटलं होतं 6वीला जाईल आता म्हणून, तर मग त्याला 8वीची परीक्षा देता येईल का मग? 8वीची परीक्षा कुठली म्हणताय तुम्ही? आता तुम्ही जी मॅथ्सची म्हणताय ना. 6वीला तुम्हाला त्याच्या 8वीची परीक्षा IMO असते ना, ती कठीण असते. हा त्यामुळे हा 6वीला ती असताना ती द्यायला प्रयत्न करू नका. नाही 6वीला ओके. नाही, आता नंतर तुम्ही आता स्टार्ट कराल ना क्लासेस, जनरली लक्षात त्याच्यानंतर घ्या, आपण जेव्हा असेल तेव्हा. आयएमओचा बेस तयार करतो. आयएमओची तयारी म्हणजे तो सिलेबस नाही का, तो सिलेबस खूप हार्ड आहे. ओके. हो. त्यामुळे आयएमओची जर तुमचा बेस तयार झाला तर आयएमओ तुम्हाला पुढे कठीण नाही जाणार. कारण आम्ही 2 वर्षापूर्वी आयएमओचं चालू केलेलं, पण मला तो अनुभव यायला लागला. माझ्याकडे जी 9वी 10वीची मुलं होती ना, त्यांचं बेसिकच हो. परफेक्ट होतं. त्यामुळे त्यांना काय व्हायचं, ते जड जाते, आणि जड झालं की मुलं अटेंड करायचं काय करतात, टाळतात. त्यामुळे यंदा मी असा विचार केला की 5वीच्याच मुलांना घेऊन पुढे जायचंय आपल्याला. हा आपल्याकडे 6 ते 7 वर्ष मुलांना आपल्या बरोबर ठेवायचं. म्हणजे त्याच्यात वयाची अट नाहीये ना? हा, वयाची अट नाही, फक्त व एक लक्षात घ्या, मी 5वी पासून सिलेबस चालू करणार आहे. ओके. बर 5वीचा सिलेबस हो. परफेक्ट करणार आहे, आणि त्याच्यावर थोडं वरच्या लेवल पर्यंत मी त्यांना घेऊन जाणार आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचंय? सर आता जाणार. हा बोला. पण माझी मुलगी ती 10th मध्ये, ती येऊ शकते का? कितवीला? तर माझा मुलगा जो आहे ना, आता 5वीतच जाणार आहे. तर 5वी? त्याला तुमच्या हातात हा 5वीतच जाणार आहे तो. हा, पण जी माझी मुलगी 10th मध्ये आहे, ती IMO ची एक्झाम देऊ शकते का? आयएमओची देऊ शकते, पण ती तेवढी इझी नाही आहे मॅडम. ओके. इझी नाहीये, खूप त्याच्यात झोकून देऊन काम करावं लागणार आहे. अच्छा ओके. अच्छा. बरोबर, ठीक आहे. म्हणून हा आपण 5वीचा काय, तर आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की 5वी पासून बेस तयार झाला की तेवढं त्यांना कठीण नाही जाणार आहे. ओके. अच्छा अच्छा, ठीक आहे ना सर. उद्या पेमेंट केलं तर चालेल का सर? चालेल. इथे बघा, जे पेमेंट करू शकतात ना, त्यांनी माझ्या जीपे वर करा, नाहीतर हे मी तुम्हाला हे दिलेलं आहे बघा स्कॅनर, त्याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू. पाहिजे तर ठीक. ग्रुपवर पण पाठवेन, पाहिजे तर जीपे नंबर वर करा. ग्रुपवर पाठवा सर, म्हणजे आम्हाला ओके. हे करता. ओके. आणि कुणाला काय वेगळं काय विचारायचं होतं? सर ते ग्रुपला काहीतरी 8 जे आता 8 आहेत ते 9th साठी काहीतरी आहे, म्हणजे काय? काय ते? जे आता 8 ला आहेत ना, आता म्हणजे ह्या वर्षी 9th ला जातील. हा, त्यांना डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक नावाची परीक्षा असते. दुसरं काय देऊ शकतात, ज्युनियर सायन्स. जसं मॅथ्स ऑलिम्पियाड गव्हर्नमेंट तर्फे निवडले जातात ना 5 विद्यार्थी, तसेच 10वी पर्यंत असताना आपण ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड भाग घेऊ शकतो. त्याची पण लेवल हाय असते. त्याच्यामध्ये 10वी पर्यंतचे सिलेबस असतो. त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी कुठलेही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. पण त्याची लेवल सुद्धा काय असते सांगा, थोडीशी हाय असते, पण पॉसिबल आहे. जर आपण मनात घेतलं तर पॉसिबल. त्याचं सुद्धा सेम, भारत त्याच्यातनं 5 जण विद्यार्थी, 5 किंवा तरी 6 विद्यार्थी निवडतात, आणि ते देशाचं प्रतिनिधित्व करतात. मी तुम्हाला बहुतेक जण माझ्या ग्रुपमध्ये कुठले असेल ना, तर मागे मी तुम्हाला एक मालविका जोशीचा एक व्हिडिओ पाठवलेला. तिने सुद्धा एका ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतलेला. तिने घेतलेला तो इन्फॉर्मॅटिक्स, म्हणजे
कॉम्प्युटर रिलेटेड, प्रोग्रामिंग रिलेटेड. पण तिने काय केलं सांगा, 6वी पासून सगळं सोडून ती पाठीमागे त्याच्या लागली. आणि तिला काय मिळालं सांगा, MIT जी जगातलं टॉपमोस्ट काय सांगा युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये कुठलीही 10वी 12वी तिने काही परीक्षा दिली नाही, त्याच्या बेसिसवर तिला तिथे हे मिळालेलं ऍडमिशन. ती बाहेर पण पडली, म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडली. आणि महत्वाचं म्हणजे तिला संपूर्ण स्कॉलरशिपवर, कारण जर आपण USA मध्ये MIT मध्ये बेसिकली MIT मध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे विचार केला, तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 करोड आपल्याला लागतात. पण तिला टोटली काय मिळाले, स्कॉलरशिप, राहणे, फी, सगळं तिला स्कॉलरशिप मिळालं. म्हणजे ऑलिम्पियाडमध्ये भाग घेणं आणि देशाचं प्रतिनिधित्व केल्यावर आपल्याला केवढे ऍडव्हान्टेज मिळू शकतात ते बघा. आता बहुतेक IIT आहे ना, IIT बहुतेक जणांनी छोटी मुलं आहेत, पण त्यांच्या पालकांनी नक्की ऐकलं असेल, JEE नावाची एक्झाम वगैरे असते. तर काही IIT ने आता असं चालू केलंय की त्यांच्यापैकी काही ज्या हे आहेत, सीट्स आहेत, त्या भारत म्हणजे ज्याने 3ऱ्या लेवलपर्यंत मुलं गेली त्यांच्यासाठी सुद्धा राखीव. इव्हन IIT मद्रास हे आपल्या भारतातलं टॉपमोस्ट हे काय सांगा IIT आहे. त्यांनी पण हल्ली डिक्लेअर केलं की आम्ही त्यांच्यासाठी 35 काय किती जागा रिझर्व्ह करणार. म्हणजे तुम्ही जरी JEE परीक्षा नाही दिली ना, तरी तुम्हाला तिथे ऍडमिशन काय होऊ शकतं, मिळू शकतं. भारतामध्ये सुद्धा ते चालू होतं. कारण जनरली एखादा भारतामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे डेफिनेटली तो विद्यार्थी टॅलेंटेड असणारच असणार आहे. त्यामुळे त्याला JEE ची परीक्षेची काय नाही गरज नाही. हा बोल ना, कोणाला बोलायचं बोला. सर ते तुम्ही कुठल्या कॉलेजचं नाव सांगितलेलं? MIT जगातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी, सगळ्यातली टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे, 1 नंबरची युनिव्हर्सिटी आहे. ओके, टाका बघा MIT सिंधू याच्यात पण आहे, कुठे सांगा महाराष्ट्रात किंवा बाकीच्या ठिकाणी MIT, पण ते वेगळे आहे. पण MIT USA टाका, गुगलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि कोणाला काय विचारायचंय? सर क्लासेस टेंटेटिव्ह कधीपासून सुरू होणार आहे? बहुतेक मी विचार करतो 1 एप्रिल पासून, पण काही मुलांचं असं आलंय की त्यांच्या परीक्षा चालू आहेत, बहुतेक 15 एप्रिल पर्यंत सुटतात, बरोबर आहे ना? तरी पण आपण आठवड्यात सर 15 एप्रिल पर्यंत सर सुरू 15 एप्रिल नंतर घ्या सर, एक्झाम आहेत. ओके, हो. पण इथे एक लक्षात घ्या, तुम्ही अर्धा तास दिला म्हणजे काय फरक नाही पडणार. अर्धा तास फक्त आपण घेऊ शकतो, काही फरक नाही पडणार. उलट आपण काय करू शकतो, अंगात 4थीतलं जे काय तुमचं आहे त्याच्यावर क्वेश्चन डिस्कस करू शकतो. ओके, ठीक आहे. हो ठीक. आणि सर स्कॉलरशिप रेफर करायचे? मी म्हणेन तुम्ही काहीच रेफर करू नका, मी सगळे क्वेश्चन तुमचे कव्हर करेन. ओके सर. कुठलंच हे करू नका. माझ्या टेस्ट जर सोडवल्या ना सगळ्या, तर सगळ्या प्रकारचे क्वेश्चन मी त्याच्यामध्ये करणार. ओके, आणि थँक्यू सर. मी तुम्हाला या लेवल पर्यंत घेऊन जाईल, फक्त मुलं मला तशी समोर पाहिजे. ओके, एखादी मुलं चांगली भेटली की मला पण इंटरेस्ट येतो. ओके, तर या लेवल पर्यंत घेऊन जाईल की स्कॉलरशिप म्हणजे त्यांना काहीच वाटणार. या लेवल पर्यंत मी नक्की त्यांना घेऊन जाईल. फक्त त्याने एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाने टेस्ट मात्र सोडवायला पाहिजे आणि त्याच्यात ते डाऊट्स त्याने मुलाने आपण म्हणून विचारायला पाहिजे, एखादं समजलं नाही. ओके, आणि मॅथ्सचा अभ्यास आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे करायचा आहे. उद्या परीक्षा आहे ना, मी आज मजा करणार. या लेवल पर्यंत आपण अभ्यास करायचा आहे. हे अभ्यास करतानाच असा करायचा आहे की मला त्याची काय करावी लागतं का, म्हणजे वेगळं अभ्यास करावा लागतं. ओके, मला वाटतं मी एक टेस्ट समजा आता दिली आणि जी मुलं होती ती नक्की सोडू शकतील अशी मला तरी वाटतं. मी पाहिजे तर एक उद्या टेस्ट पाठवतो ह्या ग्रुपवर, ट्राय करू दे मुलांना. ओके, जे काय आपण शिकलो त्याचं पहिल्यांदा त्याचा व्हिडिओ बघू दे परत पाहिजे तर. ओके, आणि टेस्ट मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत अवेलेबल करून देईल त्याच्यावर. ओके ओके सर. ओके सर. कोणाला काय विचारायचं? हा, मी काकडे बोलते. मगाशी मी ते मेंबरशिपच्या संदर्भात विचारायचं होतं, विचारू का? हा, बोला ना. हा, स्वराज काकडे म्हणून त्याची मी मेंबरशिप घेतली आपली युरेकाची. ओके, हा, तर त्यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगचं एक आहे आणि वेदिक मॅथ्सचं एक आहे. मग ते क्लासेस कधी चालू होणार आहेत? पायथॉन प्रोग्रामिंग मी तुम्हाला रेकॉर्डेड तिथे दिलेलं आहे. ओके, आपण काय करतोय माहितीये की त्यांचं सगळ्यांचं आता जवळजवळ बहुतेक
मी विचार करतोय की 30 मार्चला हा. एक सगळ्यांचं काय करतोय सांगा, एक ऑनलाईन लेक्चर घेतोय आणि काही हा. विद्यार्थ्यांना अजून समजलं नाही की कसं वापरायचं. ओके, हा, हा. 30 मार्चला आपला गुढीपाडवा पण आहे, त्या दिवशी काय करतोय एक लेक्चर सगळ्यांचा घेतोय आणि त्याच्यामध्ये हा. ते कसं वापरायचं आहे आणि त्याच्या मार्फत आपण काय करणार आहोत त्याचं एक सेपरेट मी काय करतोय एक ऑनलाईन लेक्चर घेतोय. ओके, हा, हा. तेव्हा सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल. ओके, मग ते प्रोग्रामिंग साठी थोडं बेसिक नॉलेज आवश्यक असेल ना, पण गरज computer. नाहीये. जे आपण करतोय ते बेसिक पासूनच करतोय. तुम्हाला काही येत नाही यापासून करतो. कुठलाही सब्जेक्ट घेतला मी की बेसिक पासून आपण चालू करतो. इव्हन अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये आपण बेसिक पासून शिकलोय. लक्षात आहे ना. मॅथ्स मध्ये सर्कल शिकताना आपण बेसिक पासून चालू करणार आहे. काहीच माहित नाही असं एखादं. प्रत्येक चॅप्टर आपला तसा असणार. आपल्याला काहीच माहित नाही त्याच्यापासून आपण सुरू करतो. ओके, हा. आणि वैदिक मॅथ्सचं कसं आहे त्यामध्ये? वैदिक मॅथ मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत. आता इव्हन तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो बघा. इथे समजा ही ट्रिक आपण समजा जनरली वैदिक मॅथ मध्ये खूप काय काय आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण काय करतो सांगा, ॲबॅकस वगैरे याच्याकडे जोडलं जातो कारण ते बाहेरच आहे. आपल्या बरोबर. देशातलं असेल तर आपल्याला काय नसते त्याची किंमत नसते. आपल्याला काय बघा भाकरी खायला कंटाळा येतो पण आपण काय करतो पिझ्झा खायला आपल्याला आवडतं. पिझ्झा हे आरोग्याला चांगलं नाहीये तरी आपण ते आवडतो. तसंच ॲबॅकसला आपण खूप महत्व देतोय आणि ॲबॅकसचा बिझनेस झालेला आहे. ते कॉम्पिटिशन करतात, तुमच्याच खर्चाने तिथे जायचं वगैरे. पण बरोबर. त्याच्यापेक्षा वैदिक मॅथ मध्ये खूप पॉवर आहे. एक मी तुम्हाला सांगतो, तुमचा नंबर सांगा मला, मोबाईल नंबर किंवा नंबर नको कुठलाही नंबर सांगा. 10 डिजिट नंबर सांगा, 9 डिजिट नंबर सांगा, कुठलाही सांगा, पटपट सांगा, पटकन सांगा. 9 सांगा, कुठलाही सांगा, 9 1 पटपट. 9 1 6 6 1 6 4 5 4 5 9 8 0 9 9 8 0 पुढे आणि सांगा 1 3 1 3. ओके, पुढे एवढा. ओके, हा नंबर दिलेला आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं सगळेजण मॅथ्स तुमचे पालकांना म्हणतोय मी, सगळेजण मॅथ्स शिकलेले आहेत, बरोबर आहे ना. हो सर. सगळ्यांना गुणाकार येतो. पालकांना विचारतोय मी. ओके, हा सगळेजण मॅथ्स आणि हा आपल्याला गुणाकार करायला सांगितलं तर किती वेळ लागेल आपल्याला. कॅल्क्युलेटरवर गुणाकार होणारच नाही. कॅल्क्युलेटरवर गुणाकार होणारच नाही. ओके, पण जर तुम्हाला करायला सांगितलं तर डेफिनेटली तुम्ही कराल पण त्याचे ऍडिशन करताना आणि काय करताना तुम्ही 100% मिस्टेक करणार आणि फर्स्ट टाइम जेव्हा करणार तेव्हा तुमचा बरोबर येणारच नाही. येईल पण कोणाचा येईल पण मी सगळ्यांना म्हणत नाही. लक्षात आले ना. पण जनरली समजा हे मी मुलांना शिकवलं की बाबा तुम्ही काय करा, तुम्ही डायरेक्टली त्याचा आन्सर सांगा तर मुलं सांगू शकतात. ओके, तर मी पण तुम्हाला आता तुम्ही नंबर दिलेला त्यामुळे त्याचा आन्सर मला काय माहित नव्हतं पण मी इथे तुम्हाला जे आन्सर दाखवतोय ना ते 101% काय मी तुमच्याशी बोलतोय पण हा आणि मी त्या आन्सर पण लिहितो. हे त्याचा आन्सर आहे. तुम्ही म्हणाले चुकीचं असतं काहीतरी दिलं पण 101% कॅल्क्युलेटर बघू द्या. कॅल्क्युलेटरवर होणारच नाही, होणारच. एवढी डिजिट येऊच शकत नाही कॅल्क्युलेटरवर. कॅल्क्युलेटरवर मॅक्झिमम 10 डिजिट नंबर येऊ शकतो. त्यामुळे आता काय करा, पालकांना मी सांगतोय हे तुम्ही करत बसा, झोपू नका. काय केल्याशिवाय काय माझं चेक करा, तुम्ही हे आन्सर बघितल्याशिवाय चेक केल्याशिवाय सांगा हे करू नका, झोपू नका. चालेल, चालेल का. ओके, चालेल. ही आपली पॉवर कशामध्ये आहे सांगा, ही वैदिक मॅथ मध्ये आहे. पण जनरली आपला सगळ्यांचा प्रत्येक देशामध्ये काय असतं सांगा, आपल्या देशामधलं असलेलं बरं नाही, दुसऱ्याच्या देशात असतं ते काय असतं चांगलं. अशा प्रकारचा एक भ्रम आहे. पण याच्यामध्ये एवढी ताकद आहे ना की काही काही आन्सर तुम्ही, माझ्याकडे एक 3रीतला मुलगा होता, तो एवढा मास्टर, आता तो बहुतेक 9वी पर्यंत पोहोचलेला आहे. पण त्याला त्याचा 3रीत असताना त्याने वैदिक मॅथ माझ्याकडे शिकलेला. ओके, पण तो आता 9वीत आहे पण बऱ्यापैकी त्याचे आई वडील सांगतात, गुणगान करत असतात, त्याच्यामुळे त्याला मॅथ्स मध्ये पण इंटरेस्ट निर्माण झाला आणि बऱ्यापैकी तो हे करतो. ओके, आणि हे सगळं मी तुम्हाला फ्री मध्ये देते. त्याच्यासाठी मी फी आकारतो पण जे सभासद झाले त्यांना पण मी फ्री मध्ये देते. ओके, आणि आपण जेव्हा मॅथ्सचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये ह्या ट्रिक्स असणारच असतात 100%. ओके, नाही मग वैदिक मॅथ्सचे क्लास कधी चालू होणार आहे मेंबरशिपचे ह्याचे? मेंबरशिप तिथे अवेलेबल करून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार. ओके, त्याच्यात रेकॉर्डेड व्हिडिओ आहे माझे.
त्याच्यामध्ये पाठवलेला. ओके, ओके. हा. सध्या त्याच्यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंग अवेलेबल करून दिलेलं आहे. हो त्याच्यामध्ये मी 32 का 33 व्हिडिओ पाठवलेले आहेत. हो 34 आहे. हा, तर आहेत व्हिडिओ. ओके, ते तुम्ही काय करू शकता, मुलाला सांगायचं आठवड्याला बाबा एकच बघ, दोनच बघ. ओके, आमच्या ACL मध्ये जे म्हणजे अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये झाले त्यांना पण मी आज प्रोग्रामिंग घेतलं, पण त्यांना परफेक्ट समजलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि जनरली काय सांगा की पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये वापरली जाते. आणि हे कोण शिकतायत, जे जो बाहेर पडतायत, इंजिनियर जे बाहेर पडतायत, त्यांना कंपनी सांगते हे तुम्ही शिकून या पायथॉन. पण तुमच्या मुलांना तुम्ही लकी म्हणू शकाल की हे काय माहिती त्यांचा लहान वयातच आणि ती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एक्सपर्ट होऊ शकतो. मग ते प्रोग्रामिंगचं आपण फेस टू फेस नाही घेणार आहे, फक्त नाही, व्हिडिओ. फक्त डाऊट असेल तर आपण त्या गोष्टी घेऊ शकतो. अच्छा. ओके, पण ते समजेल, मुलांना काय प्रॉब्लेम नाही. पण त्याला बेसिक म्हणजे कम्प्युटरचं बेसिक बिलकुल नाही माहिती अजून. कम्प्युटरचं बेसिक नाहीये माहिती अजून, म्हणजे MSCIT वगैरे नाही झालेला त्याचा असं. MSCIT वगैरे काही करायची गरज नाहीये. ओके, त्याच्यापासून पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा मी बेसिक पासून फक्त तुम्हाला कीबोर्ड वापरता यायला पाहिजे. जसं मोबाईलवरचा कीबोर्ड असतो ना, मोबाईलवरचा कीबोर्ड वापरता आला की झालं, काही गरज नाही. आणि टाईप करता यायला पाहिजे, बाकी काही गरज नाही. ओके. कोणीतरी पाठवलंय कॅल्क्युलेटरवर, त्याचा आन्सर चुकीचं दाखवतंय म्हणून दुसरं दाखवतंय. ऍक्च्युअली काय होतंय सांगा, त्याच्यावर तेवढी डिजिट बसत नाही, त्यामुळे तो काय दाखवतो, लिमिटेड तुम्हाला डिजिट दाखवणार. ओके ओके, थँक्यू सर. कोणीतरी पाठवलंय बघा मेसेज कॅल्क्युलेटर. हा, बोल सर. ते माझे पप्पा विचारतात की वैदिक मॅथ आणि पायथॉन कोडिंग मध्ये चांगलं कुठलं आहे? चांगलं, दोन्ही चांगलं आहे केलं. वैदिक मॅथ हे वेगळं गोष्ट झालं, पायथॉन प्रोग्रामिंग हे वेगळी गोष्ट, दोन्ही वेगवेगळी गोष्ट झाली. म्हणजे मी तुला कुठलं उदाहरण देऊ सांग. तू मला विचारतोय, काय विचारतोय सांग, काय घेऊया. मँगो चांगला आहे, ओके, काय फिशची आमटी चांगली आहे. मँगो असं कसं? मँगो हा वेगळी वस्तू झाली की रे. मँगो मध्ये आपण तुला कंपॅरिझन कुठे करायला पाहिजे होतं सांग, मँगोचं ऍपलशी करायला पाहिजे होतं, बरोबर? तर तू सांगू शकला. पण आता हे दोन्ही गोष्टी काय सांगा, वेगवेगळ्या आहेत की नाही. मग त्याचं कंपॅरिझन तू करणार का, हे चांगलं आहे का ते चांगलं आहे ते. फिश करी बरोबर आणि काहीतरी तुला दिलं, दुसरी करी कुठली तरी दिली, तर त्याच्याशी तू कम्पेअर करणं योग्य होतं. आता ही पायथॉन ही गोष्ट वेगळी आहे, ही प्रोग्रामिंगची आहे. वैदिक मॅथ एक ट्रिक कशा हे करायच्या ती आहे. त्यामुळे या दोघांमध्ये तू काय कम्पॅरिझन करू शकत नाही. असं मी तुला विचारलं तर ठीक होतं बाबा. पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, याच्यापैकी कुठली योग्य चांगली आहे असं विचारलं तर ठीक होतं. बरोबर समजलं मी काय म्हणतोय ते? हा सर. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? जे जे इच्छुक आहेत त्याने मला पैसे पाठवा आणि तुमची सीट कन्फर्म करा. मी स्क्रीनवर तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे. ओके, आणि मी ग्रुपवर पण पाठवतो. आणि कोणाकडे काही प्रॉब्लेम म्हणजे विचारायचं असेल असं मी समजतो. काय विचारायचंय? ह्याची रेकॉर्डिंग पाठवताय प्लीज. पाठवतो, ग्रुपवर पाठवणार. जे माझ्या ग्रुपवर नाहीत ना त्यांनी मला फक्त या नंबरवर हाय करा, पण हाय करून लिहा की मला मॅथ्स जिनियस या ग्रुपमध्ये लिंक पाठवा म्हणून सांगा, मी पाठवेन लिंक. ओके, नुसतं हाय करू नका, कारण वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या ग्रुपसाठी मला हाय करत असतात, त्यामुळे लक्षात येत नाही. ओके ओके, चालेल मग. ओके, पालकांनी निर्णय घ्या, जॉईन होऊन तुमच्या मुलाचा फायदा होईल का हा निर्णय घ्या आणि जॉईन व्हा. ओके, चालेल, चला.